हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या गळ्याची उंची जर 5 ते 7.5 इंच असेल तर आपल्याला ब्लाऊजचं शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं घ्यायचं असतं हे प्रत्येक साईजनुसार मी याचा अगदी डिटेल चार्ट इथे तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बऱ्याच दिवसापासून खूप साऱ्या मला कमेंट्स येत होते की पाठीमागचा गळा जर 5 ते 7.5 इंच असेल तर त्याच्यासाठी प्लीज चार्ट बनवा. म्हणून खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघितला तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. तर इथे बघू शकता मी तुम्हाला आता डिटेलमध्ये चार्ट समजवते. नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचा पाठीमागचा गळा जर 5 इंच असेल तर शोल्डर आणि मुंड्याचं माप किती घ्यायचं याचा अगदी डिटेल चार्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मला खूप साऱ्या ताईंची कमेंट्स आलेली आहे की 5 ते 7.5 इंचापर्यंत जर गळा असेल तर शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं घ्यायचं याचा चार्ट नक्की बनवा. तर खास त्यांच्यासाठी मी हा डिटेल चार्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघू शकता हा चार्ट आहे. जर हा तुम्ही स्किप न करता व्यवस्थित व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येणार आहे पाठीमागच्या गळ्यानुसार शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं घ्यायचं असतं हे मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तसेच पाठीमागचा गळा जर 8 इंचापेक्षा जास्त असेल तर तो डीप नेकमध्ये मोडतो. म्हणजे 8 इंचापेक्षा जास्त गळा असेल तर त्याचा सुद्धा चार्ट मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो तिथे जाऊन नक्की बघा. आणि आजचा हा चार्ट असणार आहे आपला पाठीमागचा गळा जर छोटा असेल म्हणजे 5 इंच ते 7.5 इंच असेल तर तुम्ही शोल्डर आणि मुंड्याचं माप किती घ्यायचं तर हा डिटेल मी चार्ट तुमच्याशी फॉर्म्युला सहित इथे शेअर केलेला आहे. व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की बघा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आणि स्टेप बाय स्टेप मी पुढे सर्व मी तुम्हाला ब्लाऊजवरती कशा पद्धतीने आपला डिपनेक ब्लाऊज असतो आणि तसेच आपला पाठीमागचा गळा छोटा असेल तर शोल्डर कसं कमी आणि जास्त घ्यायचं हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा. चला तर मग आता आपण फॉर्म्युला समजून घेऊया. तर येथे बघू शकता मी चार्टमध्ये पाठीमागचा गळा जर 5 ते 7.5 इंच असेल तर आपल्याला या फॉर्म्युलानुसार छाती, शोल्डर आणि मुंड्याचं माप तसेच गळा रुंदी किती घ्यायची हे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. या साईडला छाती आहे, इथे शोल्डर आपण टाकणार आहोत, इथे मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे, तसेच गळा रुंदी इथे टाकलेली आहे. साईजनुसार किती घ्यायची ते 28 ते 29 साईजसाठी शोल्डर असणार आहे तुमचं समजा 12 इंच तर त्याच्यातून 2 इंच वजा करायचं तर आलं 10 इंच आणि त्याचा निम्मा करायचा आहे तर आलं 5 इंच. तर आपल्याला मुंड्याचं मार्किंग पण 5 इंचावर करायचं आहे आणि इथे शोल्डर पण 5 इंच घ्यायचं आहे आणि गळारुंदी घेणार आहोत 2 इंच. तर इथे पुढे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व साईज इथे अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. तसेच 30 ते 31 साईजसाठी सेम बघा 13 इंच शोल्डर असेल तर त्याच्यातून 2 इंच वजा करायचं तर आलं 11 इंच आणि त्याचा निम्मा घेतलेला आहे 5.5 इंच. म्हणजे शोल्डर 5.5 इंच घ्यायचं, मुंडा पण 5.5 इंच घ्यायचा आणि गळारुंदी 2 इंच घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने सर्व साईजचं इथे मी फॉर्म्युला सहित इथे चार्ट रेडी केलेला आहे. तर आता हा डिटेलमध्ये तुम्हाला चार्ट व्यवस्थित लक्षात येण्यासाठी मी इथे तुम्हाला डायग्रॅमवरती व्यवस्थित समजावून सांगते. तर इथे बघा हा ब्लाऊजचा मी डायग्राम आखून घेतलेला आहे आणि याच्यावरती आता शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग तसेच गळारुंदीचं मार्किंग कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता व्हिडिओ थोडासा झूम करून पाहिला तर तुमच्या लक्षात येणार आहे. इथे पूर्ण मी ब्लाऊजचं इथे मार्किंग करून घेतलेलं आहे ड्राफ्टिंग. तर इथे इथून इथपर्यंत आपले शोल्डर असणार आहे. तसेच इथे बघा समजा आपण 34 मापासाठी इथे शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग कसं घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर इथून इथपर्यंत आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. तर 34 साईजसाठी शोल्डर किती आलेलं आहे बघा. तर इथे 14 इंच इथे शोल्डर आहे. तर त्यातून 2 इंच मायनस केलं तर आलं 12 इंच. त्याच्यातून आपल्याला निम्मा करायचा आहे म्हणजे त्याला 2ने भाग द्यायचा आहे तर आलेला आहे 6 इंच. तर हे 6 इंच आपल्याला शोल्डर टाकायचं आहे आणि मुंड्याचं माप पण इथे 6 इंचच घेणार आहोत. तर इथे मी तुम्हाला लिहून दाखवते. पूर्ण शोल्डर 14 इंच आहे, त्याच्यातून 2 इंच आपण मायनस केलं तर आलं 12 इंच आणि त्याला 2ने भाग दिला तर आलेला आहे 6 इंच. तर इथे पहा 6 इंच आपण पूर्ण शोल्डर टाकलेला आहे 34 साईजसाठी आणि 6 इंचच आपण मुंड्याचं मार्किंग पण केलेलं आहे. तसेच 2.5 इंच इथे गळारुंदी दाखवलेली आहे बघा चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे मी तिथे मार्किंग करून घेतलं आणि राहिलेलं असणार आहे ते 3.5 इंचाचं आपलं शोल्डर असणार आहे 2.5 इंच गळारुंदी घेतल्यानंतर. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आणि सेम याच पद्धतीने आपल्याला सर्व साईजसाठी इथे मापे टाकायची आहेत. तर इथे बघा 6 इंच आपलं इथे मी पुन्हा एकदा दाखवत आहे शोल्डर आलं, त्यातून 2.5 इंच मी गळारुंदी घेतली तर राहिलेलं आहे 3.5 इंच. तर हे आपलं शोल्डर असणार आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला?
तर इथे मी 3.5 इंच बघा शोल्डर टाकलेला आहे. 2.5 इंच गळा रुंदी आणि 3.5 इंच आपलं शोल्डर राहणार आहे. तर इथे बघा मुंड्याचं मार्किंग पण आपलं इथे 6 इंचच असणार आहे. तर सेम याच पद्धतीने आता सर्व साईडचे तुम्ही शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग टाकायचं आहे, जेणेकरून तुमचा ब्लाऊज आहे तो कधीच चुकणार नाही, एकदम परफेक्ट येणार आहे या चार्टनुसार. ठीक आहे. तर आता स्टेप बाय स्टेप आपण सर्व साईजसाठी मापे मी कशा पद्धतीने काढलेली आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि इथे पुढे बघू शकता मी शिलाई मार्जिन आहे ते 1.5 इंच घेतलेला आहे. ठीक आहे. तर इथे बघू शकता 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेतलं आणि मुंड्याच्या इथे जी लाईन आहे आपली तिथे आपलं छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच येणार आहे. इथून इथपर्यंत छातीचा चौथा भाग येतो आणि त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन येतं. जेवढी तुमची छाती असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि शिलाई मार्जिन पुढे टाकून द्यायचं आहे. बघू शकता. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल मी शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग कसं केलं ते. चार्टनुसार तुम्हाला सर्व मार्किंग आहे ते फॉलो करायचं आहे. अगदी डोळे झाकून तुम्हाला ब्लाऊज आहे तो कटिंग करता येणार आहे. ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा. तर इथे बघा मी 34 मापाचं तुम्हाला डिटेलमध्ये इथे मार्किंग कसं करायचं ते सांगितलं. सेम त्याच पद्धतीने सर्व छातीच्या मापानुसार तुम्हाला मार्किंग करायचं आहे. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आता मी तुम्हाला इथे समजा आपला पाठीमागचा गळा जर इथे बघू शकता मी डायग्राम काढलेला आहे ब्लाऊज पीसवरती तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आणि याचा गळा 5 ते 5.5 इंच असेल समजा. तर इथे मी मोजून दाखवते बघा. इथे येत आहे 5.5 इंच. तर पाठीमागच्या ब्लाऊजचा गळा जर तुमचा असा 5.5 इंच आला तर तुम्ही शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं घ्यायचं तर खास त्याच्यासाठी हा चार्ट असणार आहे आपला. बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावून सांगत आहे अगदी डिटेल. तर बघा 5.5 इंच गळा येत आहे. तर या पद्धतीने गळा मोजायचा असतो ब्लाऊजला मापाला आलेला. तर काय होतं शोल्डर जर आपण याच्यामध्ये कमी घेतलं किंवा जास्त घेतलं तर ब्लाऊजमध्ये तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामुळे हा डिटेल चार्ट मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर बघा हा पाठीमागचा गळा छोटा असल्यामुळे इथे हात ताणला जाऊ शकतो. जर तुम्ही शोल्डर आणि मुंड्याचं माप व्यवस्थित घेतलं नाही तर असा खेचला जाऊ शकतो. बघू शकता. तर त्याच्यासाठी या चार्टनुसार तुम्हाला साईजनुसार सर्व ब्लाऊजची मापे व्यवस्थित टाकायची आहेत. जर समजा तुमचा जर आता डीप नेक ब्लाऊज असता तर तुम्ही कशा पद्धतीने शोल्डरचं माप टाकलं असतं हे तुम्हाला मी दाखवते. तर पहा मी स्टिच केलेला इथे डीप नेक ब्लाऊजवरती मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते. तर इथे व्ही शेपमध्ये मी ब्लाऊज स्टिच केलेला होता प्रिन्सेस कट आणि याचा पाठीमागचा गळा बघू शकता एकदम डीप आहे. तर याच्यावरती तुम्ही शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं घ्यायचं हे आपण व्यवस्थित बघूया. तर इथे शोल्डरपासून बघा इथे मी गळा मोजून घेतला तर तो येत आहे 11 इंच. म्हणजे 8 इंचाच्या पुढे जर तुमचा गळा असेल तर तो डीप नेकमध्ये येतो. हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. तर 8 इंचाच्या पुढे जर तुमचा गळा असेल तर शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते पूर्णतः वेगळं येतं आणि त्याचा चार्ट पण मी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती. तो नक्की जाऊन पहा तुमच्या सहज लक्षात येणार आहे. सांगायचा मुद्दा इथे असा की पाठीमागच्या गळ्यावरती आपलं शोल्डर आणि मुंड्याचं माप हे अवलंबून असतं. त्याच्यामुळे तुम्ही जर मापे व्यवस्थित घेतली नाहीत शोल्डर आणि मुंड्याचं तसेच गळा रुंदी तर तुमचा ब्लाऊज आहे तो चुकू शकतो. अजिबात परफेक्ट बसणार नाही. तर इथे बघा शोल्डर मी इथे घेतलेलं होतं 5 इंच म्हणजे पूर्ण शोल्डर 10 इंच आहे त्याचा निम्मा घेतलेला होता मी 5 इंच. तर बघा जेवढा डीप गळा असेल तेवढं शोल्डर आणि मुंड्याचं माप हे कमी येत असतं. तर बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना लवकर लक्षात येत नाही शोल्डर आणि मुंड्याचं माप किती घ्यायचं, गळा रुंदी किती घ्यायची. म्हणून मी डिटेल चार्ट शेअर केलेला आहे. तिथे जाऊन प्लीज नक्की बघत चला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत पाठीमागचा गळा 5.5 इंच, 5 इंच, 6 इंच, 6.5 इंच, 7 इंच, 7.5 इंच असेल तर शोल्डर आणि मुंड्याचं माप किती घ्यायचं. ठीक आहे. तर इथे 32 साईजसाठी बघा मी व्यवस्थित 32 ते 33 साईज असेल तर तुम्हाला शोल्डरचं माप घ्यायचं आहे 5.25 इंच आणि मुंडा पण 5.25 इंच घ्यायचा आहे आणि 2.25 इंच इथे गळारुंदी घ्यायची आहे. ठीक आहे. आता इथे मी मापे व्यवस्थित सांगत आहे तर तुम्ही इथे स्क्रीनशॉट पण मारून घेऊ शकता चार्टचा. जर मी पुढे पहिल्यांदा तुम्हाला चार्ट दाखवला आहे तिथे व्यवस्थित स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. तर बघा आता मी तुम्हाला 36 साईज दाखवते. 36 साईजसाठी सुद्धा तुम्हाला 6.25 इंच शोल्डर घ्यायचा आहे आणि मुंडा पण 6.25 इंच घ्यायचा आहे आणि 2.5 इंच इथे गळारुंदी घ्यायची आहे. 38 ते 39 मापासाठी 6.5 इंच शोल्डर आणि मुंडा 6.5 इंच घ्यायचा आहे तर 3 इंच गळारुंदी घ्यायची. 40 ते 41 साईजसाठी 5.25 इंच शोल्डर घ्यायचा आहे
आणि 5.25 इंचच इथे मुंड्याचं माप घ्यायचं आहे आणि 3 इंच गळारुंदी घ्यायची आहे. ठीक आहे. 42 ते 43 साईजसाठी इथे तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे 7 इंच. फॉर्म्युला वापरून मी डायरेक्ट सांगत आहे बघा. आणि मुंडा घ्यायचा आहे 7 इंच, तसेच 3.25 इंच इथे गळारुंदी घ्यायची आहे. 44 ते 45 साईजसाठी तुम्हाला 7.25 इंच शोल्डर आणि आर्महोलसुद्धा 7.25 इंच घ्यायचा आहे आणि 3.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे. 46 ते 47 साईजसाठी 7.5 इंच शोल्डर, 7.5 इंचच मुंडा घ्यायचा आहे आणि 3.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे. तसेच 48 ते 49 साईज असेल तर 8 इंच शोल्डर घ्यायचा आहे, 8 इंच मुंडा घ्यायचा आहे आणि 4.25 इंच इथे गळारुंदी घ्यायची आहे. तर डिटेल मी सर्व साईजसाठी आता तुम्हाला शोल्डर आणि मुंड्याचं माप तसेच गळारुंदी किती घ्यायची हे सर्व अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे. डायरेक्ट तुम्ही पेपर कटिंग करायला घेतलं तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्टच येणार आहे 100%. त्याच्यामुळे अजून तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायला सोपं जाणार आहे. जरी कस्टमरचा तुम्हाला नवीन कस्टमरचा ब्लाऊज आला तर हा चार्ट वापरून तुम्ही डोळे झाकून ब्लाऊज आहे तो कटिंग करू शकता, पेपर कटिंग. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा चार्ट माझा कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपण आता नेक्स्ट सीरीज कटोरी ब्लाऊजची स्टार्ट करणार आहोत अगदी सुरुवातीपासून. जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती असे सोप्या पद्धतीने व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर बघा, कटोरी ब्लाऊजची इथे थोडीशी मी झलक दाखवते तुम्हाला. मी ऑलरेडी चॅनलवरती हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर हा येणार आहे कटोरी ब्लाऊजचा डीप नेक ब्लाऊजसाठीचा चार्ट. तर इथे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता किंवा याचा डिटेल व्हिडिओ पण तुम्ही माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे, तिथे जाऊन बघू शकता. तर हा आहे 8 इंचाच्या पुढे पाठीमागचा गळा असेल तर तुम्हाला हा परफेक्ट चार्ट इथे वापरायचा आहे बघा. तर कटोरी ब्लाऊज असू द्या किंवा डीप नेक असू द्या, प्रिन्सेस कट ब्लाऊज असू द्या, त्याच्यासाठी सर्वच चार्ट मी इथे तुमच्याशी शेअर केलेले आहेत. बघू शकता, थोडक्यात मी तुम्हाला दाखवते. आणि याचे सर्व डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. प्रोफेशनल पद्धतीने बाही कटिंगसुद्धा अगदी व्हायरल व्हिडिओ गेलेले आहेत. तर नक्की चॅनलला माझ्या तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघत चला. अगदी सोपं करून तुमच्याशी मी सर्व काही शेअर केलेलं आहे. तर येथे बघा, आज आपण 5 ते 7.5 इंच गळा असेल तर अगदी डिटेल चार्ट मी तुमच्याशी ते शेअर केलेला आहे आणि व्हिडिओमध्ये व्यवस्थित झूम करून दाखवते, जेणेकरून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या नोटबुकमध्ये हा चार्ट आहे तो व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला ब्लाऊजमध्ये कोणतीच अडचण येणार नाही. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 28 ते 48 साईजसाठी संपूर्ण सुरुवातीपासून पेपर कटिंग शेअर करणार आहे माझ्या चॅनलवरती. त्याच्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.